गुड मॉर्निंग मंडळी. काही दिवसापासून भयंकर ऊन तापल्यानंतर ना आज खूप छान रिलीफ वाटतंय. मस्त पाऊस पडतोय. प्रवीण आणि मुलं स्कूलवरून घरी आल्याबरोबर मस्त धो पाऊस पडायला लागला. आणि बघा, नियमित चहा न पिणाऱ्या लोकांना पण ना पाऊस पडला की चहाचा मोह काही आवरता येत नाही, त्यांना चहा लागतंच. तर मी मस्त इथे ब्लॅक टी बनवली सर्वांसाठी. आता इथे चहासोबत बिस्किट होतंच, पण लगेच प्रवीण म्हणाले, अगं चहा ओके आहे, पण जरा पकोडे किंवा समोसे काहीतरी चटपटीत बनव. आणि मग काय, मुलांच्या आणि यांच्या आवडीचा विचार करून समोसे बनवायला सुरुवात केली. आणि कसं आहे ना, इथे आपले इंडियन स्नॅक्स घरीच बनवावे लागतात. लगेच रेस्टॉरंटमध्ये जाता येत नाही बरं. कारण कसं आहे ना, इथे इंडियन रेस्टॉरंट जरा लांबच असतात. म्हणजे आपल्याला जर काही खायची इच्छा झाली तर अर्धा एक तास ड्राईव्ह करून जावं लागतं. त्यामुळे अमेरिकेमध्ये आल्यापासून ना मी स्नॅक्सचे बरेच प्रकार घरीच बनवणं प्रेफर करते आणि मुलंही आवडीने खातात, म्हणून ना थोडं समाधानी वाटतं. अच्छा, मी कधी समोसे बनवले की मी सर्वात आधी ना दही समोसा चाट बनवते, कारण मला लहानपणापासून दही समोसा चाट भयंकर आवडतं आणि त्यामुळे मी आवर्जून हा चाट बनवतेच बनवते. आणि असे चाट वगैरे बनवताना नागपूरची भयंकर आठवण येते बरं. नागपूरमधले कढी समोसा, तरी पोहा, जिल्ह्याजवळची कोथिंबीर वडी आणि